ते पाय मुरगळला माझा आणि पडले मी. अगं अशी कशी पडलीस? ते स्टोरूम मध्ये गेली होती, तिथले लाईट अचानक गेले आणि पडली. अगं दुखतोय का खूप तुला? हो जरा. अगं मग घाई कशाला केलीस कामाची? हळूहळू करायचं ना काम. आता फ्रॅक्चर वगैरे असेल, एक्सरे काढायला लागला. नाही नाही, एवढं काही नाहीये. मी वेळेवर पोहोचलो, तिला धरलं म्हणून थोडक्यात निभावलं, नाहीतर. काय रे, तू तिथे होतास ना, मग तू तिला फाईल द्यायच्यास ना. जावाई बापू, अहो तुम्ही तरी द्यायच्या ना. ते ते मी आई ते फाईल्स राहू दे. त्याआधी राधाला किती लागले ते बघायला हवं नाही? आजी अहो एवढं काही नाही झालंय आणि मी स्वतःहूनच गेले होते तिकडे. कशाला? नाही म्हणजे उगाच नको त्या ठिकाणी कशाला जायचं ना. मग हे असं होत. अरे काय रे, अरे तिला कुठे माहित होतं दिवे जातील म्हणून. बरं जाऊ दे, जे झालं ते झालं. विराजस, आता तिची काळजी घे बरं. तिला घेऊन जा बरं खोलीमध्ये. हो आजी, चल. आई गो. विरेजस, अरे खूप लागलंय रे हिला. जिना नाही चढता येणार, तू उचलून घेऊन जा तिला वरती जा. नाही नको, अगं पण याची खरंच काही गरज नाहीये. त्यापेक्षा मी बरं वाटेपर्यंत इथे खालीच थांबते ना. अगं कशाला, वर खोलीत आराम मिळेल. आणि तुला काही लागलं तर विराजस आणून देईल ना. हे बघ, तू जा बरं वरती. विराजस घेऊन जा बरं तिला. नाही नको खरंच. राधा, अशा वेळी लाजायचं नसतं. अगं तब्येत महत्वाची. विजेंद्र, आता तूच सांग बरं तिला. ती काही माझं ऐकत नाहीये. विराजस, नाही तिला वर. हो बाबा. जा. चल राधा. इरादस नको. हे बघ खोली खूप वर आहे आणि एवढे जिने नको. राधा, माझं कर्तव्य ते मला पार पाडू दे प्लीज. चल. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे. येता झळाया पाऊस वारे साथ तू देशील का रे. कुणी बांधिल्या रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या. सोबत पुली साता जन्मांची रख रख त्या वाटेवरती. सावली होय सुखाची, सावली होय सुखाची.
ते काळजी करू नकोस फार, पायाची हालचाल करू नकोस, आराम दे जरा पायाला. आपण हे क्रीम लावूयात, मग बरं वाटेल ना. फार काही नाही, सूज आली आहे फक्त. हा, हे क्रीम. अगं काय झालं, दुखतोय का? हो. ते तुझी हरकत नसेल तर मी लावून देऊ का क्रीम? हो. दुखत नाहीये ना फार? क्रीम लावताना थोडंसं दुखेल, थोड्या वेळात सहन कर. हा, मग काही टेन्शन नाही.